नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मी तुमचा होस्ट आणि दोस्त ओंकार भाटकर कोकण वास्तूच्या आपल्या नव्या खोरे आपण स्वागत करतोय। आज आपण आलो पुन्हा एकदा गणपतीपुळ्यामध्ये आणि आज तुमच्यासाठी आपण घेऊन आलो आहोत एक सी व्ह्यू अपार्टमेंटचा प्रोजेक्ट। गणपतीपुळ्यामध्ये प्रॉपर याच्यावर सातबाऱ्यावर गणपती उल्लेख आहे अशा ठिकाणचा हा प्रोजेक्ट आहे। साईदृष्टी डेव्हलपर्स यांच्यामार्फत हा प्रोजेक्ट आपण घेऊन आलो आहोत आणि प्रोजेक्टचं नाव आहे एकदंत हाइट्स। रेरा रजिस्टर्ड हा प्रोजेक्ट आहे, त्यामुळे त्याची देखील तुम्हाला चिंता करण्याची काहीच गरज नाही आहे। मित्रांनो, पाठीमागे बघू शकाल की आपल्या अपार्टमेंटमधून तुम्हाला छानपैकी हा सी व्ह्यू मिळणार आहे आणि या प्रोजेक्टचं वैशिष्ट्य ते म्हणजे या ठिकाणी तुम्हाला एक रजिस्टर्ड रेंट ॲग्रीमेंट मिळणार आहे, ज्याच्यातून तुम्हाला दर महिन्याला 11,000 रुपये रेंटल इन्कम हे कन्फर्म मिळणार आहे। त्यामुळे आता पहिल्यांदी या जागेची अधिक माहिती जाणून घेण्यापूर्वी ड्रोनच्या माध्यमातून प्रॉपर्टी कशी आहे, जागा कशी आहे, लोकेशन कशी आहे पाहून घेऊया आणि याविषयी गणपतीपुळे मार्केटपासून अवघ्या 300 मीटरवर आणि मुख्य मंदिर तसेच अथांग समुद्र किनाऱ्यापासून फक्त 700 मीटर अंतरावर असलेली ही लोकेशन म्हणजे खऱ्या अर्थाने प्रीमियम लोकेशन। सकाळी मंदिरात दर्शन, संध्याकाळी बीचवर फेरफटका आणि दिवसभर निसर्गाच्या सानिध्यात निवांत जीवन, याहून सुंदर काय असू शकतं? विशेष म्हणजे इथे तुम्हाला फुल्ली फर्निश्ड प्रशस्त स्टुडिओ फ्लॅट फक्त 28.50 लाखांत उपलब्ध आहे। होय, अगदी बरोबर ऐकलत। हा फ्लॅट संपूर्णपणे ऑल इन्क्लुझिव्ह आणि फुल्ली फर्निश्ड आहे, म्हणजेच वेगळ्या इंटिरियर खर्चाची, फर्निचरची किंवा अतिरिक्त लपलेल्या खर्चाची चिंता नाही। तुम्ही फक्त किल्ली घ्या आणि तुमच्या नव्या घरात थेट प्रवेश करा। स्वतःसाठी सेकंड होम, निवृत्तीनंतर शांत आयुष्याची सुरुवात किंवा पर्यटन स्थळी भाडे उत्पन्नासाठी एक उत्तम गुंतवणूक, प्रत्येक दृष्टीने हा प्रकल्प फायदेशीर ठरतो। सुविधांच्या बाबतीतही एकदंत हाइट्स अतिशय परिपूर्ण आहे। तुमच्या सुरक्षिततेसाठी अत्याधुनिक CCTV कॅमेरे, सोयीसाठी आधुनिक लिफ्ट आणि मुबलक पाण्यासाठी विहीर व बोरवेलची व्यवस्था करण्यात आलेली आहे। आरोग्यदायी आणि आनंदी जीवनासाठी सुसज्ज जिम, शांततेत ध्यान प्राणायाम करता येईल असं योगा सेंटर, कुटुंबासोबत रिलॅक्स होण्यासाठी आकर्षक स्विमिंग पूल आणि हिरवेगार गार्डन, या सर्व सुविधा तुम्हाला इथे मिळणार आहेत। प्रशस्त पार्किंग स्पेस आणि डांबरी रस्त्यामुळे कनेक्टिव्हिटी ही अत्यंत सोपी आणि सोयीस्कर आहे। प्रवासाच्या दृष्टीनेही ही लोकेशन उत्तम आहे। बस स्टॉप फक्त 10 मिनिटांच्या अंतरावर आहे, तर रत्नागिरी रेल्वे स्टेशन अवघ्या 1 तासावर आहे। प्रसिद्ध आरेवारे समुद्रकिनाराही येथून फक्त 30 मिनिटांत गाठता येतो, म्हणजेच तुम्ही स्वतः राहण्यासाठी घ्या किंवा पर्यटनासाठी भाड्याने द्या, दोन्ही प्रकारे ही मालमत्ता फायदेशीर ठरते। वाढत्या पर्यटनामुळे या भागातील प्रॉपर्टीची किंमत सातत्याने वाढत आहे, त्यामुळे आज घेतलेला निर्णय उद्याची मोठी कमाई ठरू शकतो। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या घरासाठी होम लोन सुविधा उपलब्ध आहे, त्यामुळे तुमचं हक्काच्या घराचं स्वप्न आता फार दूर नाही। कमी बजेटमध्ये प्रीमियम लोकेशनवर सर्व सुविधा असलेला फुल्ली फर्निश्ड फ्लॅट, अशी संधी वारंवार मिळत नाही। तर मग कोकणच्या या पवित्र भूमीत तुमचं स्वतःचं एक घर असावं, सकाळी समुद्राच्या लाटांचा आवाज आणि संध्याकाळी गणपती बाप्पाचं दर्शन, असं आयुष्य जगायचं असेल तर आजच एकदंत हाइट्सबद्दल अधिक माहिती घ्या। तुमचं स्वप्नातील घर तुमची वाट पाहत आहे। मित्रांनो, आता आपल्यासोबत आहेत साईदृष्टी लँड डेव्हलपर्स यांचे ओनर श्री सुनीलजी पवार आणि यांच्या मार्फत आपण जाणून घेऊया की आपला प्रोजेक्ट कसा आहे आणि कशा स्वरूपाच्या ॲम्युनिटीज आपण याच्यामध्ये देणार आहात। आपला जो प्रोजेक्ट आहे एकदंत हाइट्स या नावाने जो आपला इथं प्रोजेक्ट बनत आहे, तर हा महारेरा रजिस्ट्रेशन आहे आणि ॲम्युनिटीज जर म्हटला तुम्ही तर ह्याच्यामध्ये आपण स्विमिंग पूल, जिम, रेस्टॉरंट ह्या सर्व इथं आपण ॲम्युनिटीज आणि फॅसिलिटी देतो आहे। हा जो आपला प्रोजेक्ट आहे तो 1 BHK स्टुडिओ अपार्टमेंट फुल फर्निश आहे। ह्याच्यामध्ये आपल्याला AC, बेड, सोफा, छोटा फ्रीज, LED ह्या सर्व जे काय 3 स्टार 4 स्टार हॉटेलच्या ज्या कॅटेगरीजमध्ये ज्या ॲम्युनिटीज असतात ते आपण इथे प्रोव्हाइड करतो आहे। थोडक्यात फुल्ली फर्निश्ड फ्लॅट तुम्ही कस्टमर्स हँडओव्हर करताय। हो। आता मगाशी आपण एक विषय केला होता की मी बोललो होतो की रेंटल ॲग्रीमेंट आपण काहीतरी करणार आहात कस्टमर सोबत, तर तो नक्की काय विषय आहे? तर आपण रेंट जे ॲग्रीमेंट आहे ते कंप्लेशन नंतर आपण रजिस्टर रेंट ॲग्रीमेंट करतोय। त्याच्यामध्ये आपण कस्टमरला जे आहे
तर दर महिन्याला आपण त्यांना 11,000 रुपये रेंट हा फिक्स आपण त्यांना देतो आहे. आणि त्याच्यानंतर त्यांना राहण्यासाठी विदिन 1 इयरमध्ये आपण 1 महिना स्टे फ्री त्यांना आपण ह्याच्यामध्ये त्यांना देतो आहे आपण तिथं. आणि हे साधारणपणे आपण किती वर्ष देणार आहात? 5 वर्ष हे रजिस्टर रेंट ॲग्रीमेंट होईल आणि त्यांची इच्छा असेल तर ते वाढवू शकतात. आणि ह्याच्यामध्ये अनेक मुद्दा असा आहे की काही जणांचं मत असं येतं की आम्हाला तुम्हाला रेंटला द्यायचं नाही. तर ह्याच्यामध्ये पण आपण एक ऑप्शन ठेवलेला आहे. रेंटला जर द्यायचं नसेल तर त्याचा जो काही मेंटेनन्स असेल मंथली 800-1000 रुपये तेवढा त्यांना तिथं पे करावा लागेल आणि त्यांनी त्यांचं तिथं राहू शकतात येऊन. ओके. जर आपण अर्थात रजिस्टर रेंट ॲग्रीमेंट केला तर तुम्हाला 11,000 मिळतील आणि या व्यतिरिक्त तुम्हाला मंथली मेंटेनन्स जो आहे तो कस्टमरला द्यायचा नाही द्यायचा आहे. आणि एखाद्या क्लायंटला सपोज स्वतःहून तो फ्लॅट स्वतः वापरायचा आहे किंवा आणखीन त्याच्या रिलेटिव्ह द्यायचा आहे तर त्या केस मग मंथली जे मेंटेनन्स चार्जेस काय असतील तेवढे त्यांना पे करावे लागतील. ओके, दॅट इज फाईन. आता आपण गणपतीपुळे म्हणालात की गणपतीपुळे इकडनं वॉक इन डिस्टन्सला आहे. बीच तर समोर दिसतो, खाली आपण उतरलो की 1 5 मिनिटामध्ये बीचवर जाऊ शकतो. ओके. तर आता ह्या आपल्या जे कस्टमर्स येणार आहेत ओके त्यांना काय सांगू शकतात की बाबा या ठिकाणी कशा प्रकारे तुम्हाला ॲम्युनिटीज वगैरे आपण देत आहोत? जर तुम्ही जर बघितलं तर समोर इथं आपण बाप्पांचा जो प्रदक्षिणा मार्ग आहे आपल्याला इथं समोर दिसेल. ओके. साधारण 100 मीटर अंतरावरती कोस्टल हायवे चाललेला आहे. खाली काही जणांची इथं कंस्ट्रक्शन चालू आहेत, हे समोर तुम्हाला दिसेल आता सगळं. आणि बाकीचं जर ॲम्युनिटीज जर म्हटला तुम्ही तर आपण स्विमिंग पूल देतोय, जिम देतोय, योगा सेंटर देतोय तिथं, ओपनमध्ये योगा सेंटर तिथं देतोय आणि रेस्टॉरंट देतोय. आणि आपण आता ज्या जागेवरती आपण इथं उभं आहे इथं साधारण आपलं एक 3 ते 4 महिन्यामध्ये 4 स्टार कॅटेगरीचं इथं हॉटेल तयार होते. आणि जे काय आपले कस्टमर असतील याच्यामध्ये तर त्यांच्यासाठी आपण एक कार्ड सिस्टीम करतो आहे की अप टू 20% डिस्काउंट आपण जेवणामध्ये असेल किंवा अदरवाईज आपण जिथं बंकेट हॉल असेल, मीटिंग असतील ह्याच्यासाठी लाईफ टाईमसाठी आपण कस्टमरसाठी हा डिस्काउंट देतोय तिथं. ओके. म्हणजे जे हे फ्लॅट ओन करतील त्या लोकांना या सुविधा मिळतील. हो, सुविधा मिळतील. स्विमिंग पूल वगैरे आणि या व्यतिरिक्त जे बँक्वेट हॉल किंवा रेस्टॉरंट आहे त्यावर स्ट्रेट फॉरवर्ड तुमचा 20% डिस्काउंट मिळणार आहे. हो, लाईफ टाईम डिस्काउंट त्यांना मिळेल. ग्रेट. आता या प्रोजेक्टविषयी आधी बोलण्यापूर्वी मला एक बोलायचं की आपण सध्या या प्रोजेक्टसाठी कोणत्या बँकांसोबत टॅप केले, म्हणजे एखाद्याला जर होम लोन करायचं असेल तर किती पर्सेंटपर्यंत होम लोन होऊ शकणार आहे आणि कुठल्या बँका तुमच्यासाठी कनेक्टेड आहेत? आपण आता DSC कोड संघ जे काय आहे आपण फायनलायझेशन केलेलं आहे तर साधारण त्यांच्याकडे ती 55 बँका आहेत. मग तुम्हाला जी काही बँक हवी आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकताय. ओके. डॉक्युमेंट जे आहेत तुम्ही दिल्यानंतर आम्ही तुम्हाला सँक्शन जे मिळणार आहे ते साधारण आम्ही तुम्हाला 2 दिवसांमध्ये कळवू शकतोय की तुम्हाला एवढे सँक्शन इथनं बँकेतनं मिळू शकतं. ग्रेट. आता महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे प्राइसिंग. तर आपला जो स्टुडिओ फ्लॅट आहे या ठिकाणचा सी व्ह्यू तर त्याची कॉस्टिंग काय जाते आहे? तर आता आपण जो आहे आपला 1 BHK स्टुडिओ अपार्टमेंट जो आपला आहे तर आपण पाहू शकता की जागेवरून आपल्याला समुद्राच्या लाटा दिसतात. तर आपण हे जे आता स्टार्टिंग प्राईस जे काढलेले आहे ते 27 लाख रुपये ऑल इन्क्लूज. ओके. रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, सोसायटी चार्जेस, पार्किंग सगळ्या गोष्टी त्यामध्ये इन्क्लुडेड. ओके. म्हणजे सर्व खर्चासहित तुम्हाला 27 लाखामध्ये या ठिकाणी सी व्ह्यू फ्लॅट जो आहे स्टुडिओ अपार्टमेंट हे मिळणार आहे आणि जी असणार आहे फुल्ली फर्निश. त्यामुळे मला तरी हा प्रोजेक्ट उत्तम वाटतोय. तुम्हाला जर गणपतीपुळ्यामध्ये एखादा सी व्ह्यू फ्लॅट घेऊन त्यावर काही रेंटल इन्कम कमवायचं असेल तर आजचा प्रोजेक्ट हा नक्कीच वर्थ आहे, एकदंत हाईट्स या नावाचा. मित्रांनो, प्रोजेक्ट आवडला असेल, या ठिकाणी एखादा फ्लॅट घ्यायची आपली इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही वरील नंबरला कॉल करू शकता किंवा स्क्रीनवर जो डेव्हलपर यांचा नंबर दिसत आहे त्यांना संपर्क साधू शकता आणि या प्रोजेक्टची अधिक माहिती नक्कीच जाणून घेऊ शकता. मित्रांनो, आपले कोकण वास्तूचे एपिसोड्स तुम्हाला कसे वाटतात? आवडत असतील तर फक्त हक्का लाईक करा, आपल्या चॅनलला न विसरता सबस्क्राईब देखील करा. पुन्हा भेटू एका नव्या एपिसोडसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.